नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेषांकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये झुलेलाल जयंतीच्या निमित्ताने सिंधी समुदायाने भव्य स्कूटर बाईक रॅलीचे आयोजन केले। केडीबाग रोडवर जय झुलेलाल या घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर गजरला। रॅलीचे नेतृत्व वीरेंद्र कुकरेजाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आणि रॅलीचा शुभारंभ जरीपटका येथून झाला। रॅलीमध्ये तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि सर्वांनी आयो लाल चयो जय झुलेलाल अशी घोषणा देत उत्सव साजरा केला। महाल व्यापारी संघाने रॅलीसाठी विशेष पाणी व्यवस्था केली, तर कुकरेजाने सर्वांना चैत्री चंद्र पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आणि सिंधी समुदायाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले। चैत्र नवरात्र उत्सवचा प्रारंभ 19 मार्च पासून झालाय। आज म्हणजेच 20 मार्चला चैत्र नवरात्राचा दुसरा दिवस आहे। रेणुका माता मंदिरातील अलौकिक दृश्य कॅमेऱ्यात घेण्यासाठी नागपूर समय टीमने मंदिर परिसरात शिरकत केली। वर्षातील 365 दिवस मंदिर परिसरात भक्तांची सतत गर्दी दिसते, मात्र नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची संख्या खूप वाढते। श्री रेणुका माता मंदिरातील पुजारी प्रवीण राजाराम देशपांडे यांनी सांगितले की नवरात्रात देवी जागरूक राहते, त्यामुळे भक्तांच्या इच्छांची पूर्तता लवकर होते। चैत्र नवरात्री श्री रेणुका मंदिर ट्रस्ट कडून 501 विशेष कलशांची स्थापना करण्यात आली आहे। तसेच 22 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। मंदिर संस्थानाने शहरवासियांना अधिकाधिक संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक कार्यात भाग घेण्याचे आवाहन केले आहे। नागपूरमध्ये फसवणुकीचा एक मोठा प्रकार समोर आलाय। पाचपावली परिसरात परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून 15 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपानुसार आरोपी रवी बोरकर याने पीडिताला दुबईमध्ये प्रॉपर्टी एजंट बनवण्याचे आमिष दाखवले आणि त्याला सोबत दुबईला घेऊन गेला। मात्र दुबईत पोहोचल्यानंतर आरोपीने पीडिताचे क्रेडिट कार्ड घेतले आणि त्याचा वापर करून सोने व महागड्या वस्तूंची खरेदी केली। या फसवणुकीत पीडिताचे सुमारे 15,67,000 रुपयांचे नुकसान झाले। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। नागपूरमध्ये ठेकेदाराची फसवणुकीची घटना समोर आली आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठेकेदाराने घर बांधकामाचे काम अर्धवट सोडले। आरोप आहे की ठेकेदाराने सुमारे 5 लाख रुपयांचा ठेका घेऊन 4,92,000 रुपये वसूल केले, पण पूर्ण काम केले नाही। सुमारे 75,000 रुपयांचे काम अर्धवट सोडून आरोपी पळून गेला। पीडिताची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीला घरात घुसून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा आरोपी इम्रान अन्सारीने घराचा दरवाजा फोडून आत घुसून मुलीला धमकावले आणि पळून गेला। पीडित कुटुंबाकडून आधीच पैशांच्या वादाची माहिती समोर येत आहे। तहसील पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीच्या शोध कार्याला सुरुवात केली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।